आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडे. सचिन, नक्कीच कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी आपल्याला करण्यात आल्याचं दिसून येत आहे. राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाची दृश्य आहेत आणि बघतोय की मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी झालेली आहे. मोठे फलक घेऊन इथे कार्यकर्ते जमलेले आहेत. महिलांची संख्या देखील त्यामध्ये मोठी आहे आणि रोहित पवार यांच्या समर्थनार्थ इथे सतत घोषणाबाजी सुरू आहे. काही वेळापूर्वी स्वतः शरद पवार हे देखील कार्यालयात दाखल झालेले आहेत. शरद पवार, सुप्रिया सुळे हे दोघेही कार्यालयात आहेत. काही वेळातच रोहित पवार देखील इकडे दाखल होतील आणि त्यानंतर ते ईडी कार्यालयात जातील. कार्यकर्त्यांशी बोलायचा प्रयत्न करूया. मोठी शक्ती आज इकडे रोहित पवारांच्या पाठी उभी दिसते. शरद पवार, सुप्रिया सुळे स्वतः कार्यालयात आहेत. तुम्ही सगळे कार्यकर्ते इथे आहात. आम्ही कर्जत जामखेड मतदारसंघातून आलेलो आहोत आणि या ठिकाणी पहिल्या टर्ममध्ये ज्या पद्धतीने रोहितदादांनी कर्जत जामखेड मतदारसंघाचा विकास केला आणि महाराष्ट्रात युवा संघर्ष यात्रा काढून युवांचे प्रश्न या ठिकाणी महाराष्ट्रात मांडले आणि मग या युवा जे आहे ते रोहितदादांच्या पाठीशी उभा राहिले. संघर्ष यात्रा रोहित पवारांची होती, त्याला मोठं समर्थन मिळालं आणि त्याची कुठे सरकारने धास्ती घेतली असं वाटतं? हो, घेतली ना, 100% जास्ती घेतली सरकारने. त्यामुळेच आपल्यामुळं एक युवा कुठंतरी पुढे येत आहे आज महाराष्ट्रामधून आणि त्याला कुठंतरी विरोध करावा म्हणून हा सरकारने त्यांना ईडीच्या माध्यमातून रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे असं आम्हाला वाटतं.